आजची गोष्ट आहे सिंह आणि मांजर कथा। काही वर्षांपूर्वी जंगलात नील नावाची एक अतिशय हुशार मांजर राहत होती। प्रत्येकाला तिच्याकडून ज्ञान मिळवायचे होते। जंगलातील सर्व प्राणी त्या मांजरीला मावशी म्हणायचे। काही प्राणी तर त्या मनी मावशीकडे शिकायला जात असे। एके दिवशी एक सिंह मांजर मावशीकडे आला। तो म्हणाला, मलाही तुमच्याकडून शिक्षण हवे आहे। मला तुमचा विद्यार्थी बनून तुमच्याकडून सर्व काही शिकायचे आहे, जेणेकरून मला आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये। थोडा वेळ विचार करून मांजर म्हणाली, ठीक आहे, तू उद्यापासून शिकायला ये। दुसऱ्या दिवसापासून सिंह मनी मावशीकडे अभ्यासासाठी रोज तिच्या घरी येऊ लागला। एका महिन्यात सिंह इतका शहाणा झाला की मांजर त्याला म्हणाली, आता तू माझ्याकडून सर्व काही शिकला आहात। उद्यापासून अभ्यासासाठी येण्याची गरज नाही। माझ्याकडून मिळालेल्या शिक्षणाच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन सहज जगू शकता। सिंहाने विचारले, तुम्ही खरे बोलत आहात का? आता मला सर्व काही येईल का? मांजरीने उत्तर दिले, होय, मला जे काही माहित होते ते मी तुम्हाला शिकवले आहे। सिंह गर्जना करत म्हणाला, चला मग आजच हे ज्ञान तुझ्यावर आजमावून बघतो। यावरून मला कळेल की मला किती ज्ञान मिळाले आहे। मांजर मावशी घाबरत घाबरत म्हणाली, मूर्ख, मी तुझी गुरु आहे। मी तुला शिकवले आहे, तू माझ्यावर असा हल्ला करू शकत नाहीस। सिंहाने मांजराचे ऐकले नाही आणि तिच्यावर वार केला। जीव वाचवण्यासाठी मांजर वेगाने पळू लागली। धावत धावत ती झाडावर चढली। मांजर झाडावर चढताना पाहून सिंह म्हणाला, झाडावर कसे चढायचे हे तू मला शिकवले नाहीस। तू मला पूर्ण ज्ञान दिले नाहीस। झाडावर चढल्यावर मांजरीने सुटकेचा श्वास सोडला आणि उत्तर दिले, माझा पहिल्या दिवसापासून तुझ्यावर विश्वास नव्हता। मला माहित होतं की तू माझ्याकडून शिकायला तर आला आहेस, पण तू माझ्या आयुष्यासाठी कधीही आपत्ती बनू शकतोस। म्हणूनच मी तुला झाडावर चढायला शिकवले नाही। हे ज्ञान मी तुला दिले असते तर आज तू मला मारले असतेस। रागावलेली मांजर पुढे म्हणाली, आजपासून माझ्या समोर कधीही येऊ नको। माझ्या नजरेसमोरून निघून जा। जो शिष्य आपल्या गुरुचा आदर करू शकत नाही त्याची काहीही किंमत नाही। मांजर मावशीचे बोलणे ऐकून सिंहालाही राग आला, पण मांजर झाडावर असल्याने त्याला काहीच करता आले नाही। राग मनात धरून सिंह गर्जना करत तिथून निघून गेला। शिकवण: सिंह मांजराची कथा आपल्याला शिकवते की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये। जीवनात सर्वांशी सावध राहूनच तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता।